मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आपण आलेलो आहे कोकणगावच्या या महादेवाच्या मंदिरात. तर ह्या महादेवाच्या मंदिराचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही ह्या महादेवाच्या मंदिरात आले आहे का नाही. तर चला आता आपण व्हिडिओ आपला सुरू करत आहे. तर मित्रांनो, हे मंदिर खूप सुंदर आणि शांत आहे. तर मला हे मंदिर खूप 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 म्हणजे खूप आवडलेलं आहे. तेव्हा या मंदिराचं नाव विजनेश्वर आहे. तर तुम्ही आता तो बॅनर दाखवलेला. तर आता मी चाललो आहे मंदिराच्या आत. मंदिराच्या आत जायचे पहिले मी इथं या नळाला माझ्या हातपाय धुतलेले आहे. तर ह्या मित्रांनो, अशी इथं तुळस आहे, तिथे एक मंदिर आहे. ते मंदिर वगैरे मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. चला आता आपण मध्ये जाऊ. तर मित्रांनो, मध्ये आल्या आल्या इथं अशी घंटी आहे. तेव्हा मित्रांनो, महादेवाचं मंदिर म्हटलं तर नंदी बैल हा असणारच. तर ह्या मित्रांनो, इथे नंदी आहे. तर आपण त्याचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या महादेवाच्या मंदिरात जाऊ. तर ह्या मित्रांनो, हे नंदी आहे इकडं. तर मी याचे इकडे दर्शन केले आणि आता आपण इकडून जाऊ. तर ह्या इकडे एक दानपेटी मोठी. तर मित्रांनो, आपण या कासवाचे दर्शन करून आता या मंदिराच्या आत निघालेलो आहे. तर ह्या मित्रांनो, ही आहे आपली महादेवाची खूप सुंदर अशी ही मूर्ती. तर ह्या मित्रांनो, मी तुम्हाला दाखवून देतो. तर मित्रांनो, खूप सुंदर ही अशी मूर्ती आहे इकडं. तर मी तुम्हाला दाखवतोय. तर इडले दर्शन करून मित्रांनो, मी या मंदिराच्या बाहेर निघालेलो आहे. तर आता मित्रांनो, आपण हा चक्कर मारून घेऊ आणि ह्या मित्रांनो, इकडे एक दानपेटी होती. तर तिथून सुद्धा मी दर्शन घेऊन आता निघालेलो आहे. तर मित्रांनो, इथं लिहिलेलं आहे श्री क्षेत्र विजनेश्वर देवस्थान. तर मित्रांनो, खरंच हे देवस्थान एवढं मस्त आहे ना, एकदम सुंदर आणि एकदम शांतता आहे इथं. मला खूप आवडलेलं आहे देवस्थान. तर ह्या मित्रांनो, या महादेवाच्या मंदिराच्या आता बाहेर निघालेलो आहे. तर इथं मी तुम्हाला बोललो होतो मी काही मंदिर दाखवेल. तर ही गणपतीचं मंदिर आहे आणि ते मारुतीचं मंदिर आहे. आणि ह्या मित्रांनो, इथं बी एक अशी मूर्ती आहे. तेव्हा मित्रांनो, तिथं असं वरती आहे ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावर त्यांची एक मूर्ती आहे. त्यांच्यासाठी ना दिलापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय असं मी म्हणणार आहे. ह्या मित्रांनो, इकडं गणपतीचे मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, परत तिकडं श्री दत्ताचं मंदिर आहे, त्या गुरुदत्ताचं मंदिर. आणि ह्या मित्रांनो, असा इकडला परिसर आहे खूप मोठा असा. त्या मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा असा खूप मोठा परिसर आहे आणि एकदम शांत परिसर आहे बरं का हा. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता आपण भेटू आपल्या पुढच्या व्लॉगला. तर बाय, टाटा, सी यू.